महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतील पराभवानं काँग्रेसला हादरे। मुंबईसह राज्यातील काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं बदल होऊ शकतात। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। दिल्लीतील पराभवानंतर पंजाब आम आदमी पक्षात भूकंप होण्याची शक्यता। आम आदमी पक्षाचे 30 आमदार संपर्कात असल्याचा पंजाब काँग्रेसचा दावा। केजरीवालांनी सर्व आमदारांना दिल्लीला बोलावलं। केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील असमन्वयाचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। केंद्राकडून सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ। अद्याप मुदतवाढी संदर्भात माहिती नाही। राज्याच्या पणन विभागाची माहिती। राज्यातील 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता। आतापर्यंत 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र, तर आयकर विभागाच्या माध्यमातून अर्जदारांच्या खात्याची तपासणी होणार। मुंबईच्या साकीनाका पोलिसांची लखनौमध्ये एमडी ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई। 5 किलो एमडी ड्रग्ज पोलिसांनी केलं जप्त। मुंबईकरांना 2 महिन्यानंतर दिलासा। हवेची गुणवत्ता सुधारली। ऊन आणि वारा याच्या बदलाच्या स्थितीचा परिणाम। महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दी। 300 किलोमीटरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, तर समस्तीपूर येथे प्रचंड गर्दीमुळे फुल्ल झालेल्या एसी रेल्वेच्या काचा संतप्त भाविकांनी फोडल्या। सोनं 88,000च्या पार, 2,430 रुपयांची उसळी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा जागतिक परिणाम। गुंतवणूकदार सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले। राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षांना सुरुवात। कॉपीमुक्त परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी। लोकशाही मराठीकडून 12वीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।